नमस्कार, मी लक्ष्मण लटपटे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया। आज मी अंगलगाव दशाडी दशशोर महाराज महादेवाचे न्यूज चॅनल सबस्क्राइब, लाईक, शेअर करा। झालेले मंदिर आहे। इथे जे साधू जे संत आहेत ते संताचा लोकेशन कुठंच पता नाही। जे आले इथं जंगलामध्ये, त्या जंगलामध्ये हे मंदिर निर्माण केलं आणि इथं जवळपास 5 जिल्ह्यातले लोक आपले जे मन्नत घेऊन येतात तर दशशोर भक्ताची मन्नत पूर्ण करतात। आपण पण महाराष्ट्रात जिथं कानाकोपऱ्यात हे व्हिडिओ जे बघत असताना आपण पण एक वेळेस इथं येऊन दशशोर महादेवाचे दर्शन घ्यावं। हे दशशोर महादेव जे मंदिर आहे ते गोदावरी त्र्यंबकेश्वरून जे गोदावरी प्रस्थान झाली ती गोदावरी गंगाखेड संत जनाबाई, तसेच ह्या दशशोर गंगाच्या काठीवर मोठं टेम्पल आहे। या टेम्पलवर हजारो लोक भाविक दर्शनाकरता येतात। आज श्रावण महिना 9 ऑगस्ट रोजी मी आणि माझे मित्र मोहसिन खान आम्ही आज श्रद्धेने इथे दर्शनाला आलेले आहेत आणि खूप रमणीय वातावरण आहे इथं। म्हणजे ह्या ठिकाणी येणं म्हणजे एक जन्नत आणि स्वर्ग आहे। ह्या ठिकाणी आपण आवश्यक यावं आणि भक्तांनी आपली जे बी इच्छा असन ह्या मंदिरात तिथं जर आपण जर श्रद्धेने जर आला तर हे इथं बराबर आपल्या मनोकामना होतात आणि दशशोर महादेव सर्वाला पावन होतात। हे मला सुद्धा गॅरंटी आहे, त्याच्यातून मी एक आहे त्या ह्याच्यामध्ये। तर आपण ह्या दर्शनाकरता दशशोर महादेव साधूच्या दर्शनाकरता जो साधू आहेत त्या साधूचे लोकेशन कुठलेच माहित नाही आणि त्या बगर अन्न खाता दूध आणि फळाच्या ह्याच्यावर त्यांनी आज बी त्याचं कमीत कमी हेल्थ कमी एकदम स्वस्थ आहे आणि चांगलं आहे आणि कमीत कमी त्याची उमर म्हणजे वर्षे आणि 90च्या पुढेच असतात साधू, तरी पण आज त्याची कुठली गोळी नाही, कुठला आजार नाही, कुठलंच काही नाही आणि इथं लोक श्रद्धेने येतात, दर्शन घेऊन जातात। आम्ही पण येतो आणि तुम्ही पण या। नमस्कार, मी लक्ष्मण लटपटे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। स्टॉप। जय दशशोर महाराज की जय।